Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in chemical kinetics topic we have completed very important discussion, that is zero order reaction and first order reaction. Integrated rate expressions आपण तयार केलेत, ग्राफ्स प्लॉट केले, त्याचे बरेच न्यूमरिकल प्रॉब्लेम्स देखील आपण सॉल्व केले. तुमचं काम आहे बेटा आता बुकलेट मध्ये राहिलेले बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा प्रीवियस इयर सेक्शन मध्ये जे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील झिरो ऑर्डर रिॲक्शन आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनशी कनेक्टेड ते सगळे सॉल्व करायचे. हिंट अँड सोल्युशन रेफर करा काही डाउट्स असतील तर. ठीक आहे ना बेटा. आता टॉपिक मध्ये पुढच्या पॉइंटला मी जातोय. नेम ऑफ द पॉइंट इज मेथड्स टू डिटरमाइन रेट लॉ अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन. अशा काही मेथड्स आहेत ज्या मेथडचा वापर करून आपण एखाद्या रिॲक्शनचा रेट लॉ किंवा त्या रिॲक्शनची ऑर्डर ऑफ रिॲक्शन फाइंड करू शकतो. एकदा का रेट लॉ कळला ऑर्डर ऑटोमॅटिकली निघते, कारण रेट लॉ मध्ये कॉन्सन्ट्रेशनचे जे पॉवर्स असतात त्या पॉवर्सची बेरीज केली की मिळणारा आन्सर म्हणजे काय म्हणतो आपण, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. तर अशा आपल्याला टोटल 5 मेथड्स डिस्कस करायच्यात. पाहूयात वन बाय वन. नेम ऑफ द फर्स्ट मेथड इज यूज ऑफ इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. यूज ऑफ इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. बघा आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन we have derived this equation k equals to a0 minus at divided by t. हे झिरो ऑर्डर साठी काढलेलं आपण इक्वेशन. सिमिलरली फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन there is equation k equals to 2.303 upon t log a0 upon at. हा फॉर्म्युला आपण फर्स्ट ऑर्डर साठी डिराइव्ह केलेला, इंटिग्रेशन मधून तयार केला म्हणून याला इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणतात असं सांगितलं होतं. सिमिलरली सेकंड ऑर्डर रिॲक्शन साठी पण असं इक्वेशन आहे, थर्ड ऑर्डर रिॲक्शन साठी पण असं इक्वेशन आहे. पण आपल्या सिलेबस मध्ये लक्षात ठेवा झिरो ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर या दोन ऑर्डरचेच के चे इक्वेशन्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर के चा न्यूमरिकल विचारायचा झाला झिरो किंवा फर्स्ट ऑर्डरचाच येत असतो. सेकंड किंवा हायर ऑर्डरचे क्वेश्चन आपल्या सिलेबसचा भाग नाहीत. ठीक आहे ना. आपण आपली स्टडी आपली ही मेथड या दोन ऑर्डरसाठीच रिस्ट्रिक्ट करणार आहोत. आता बघा झिरो ऑर्डर रिॲक्शनचं के चं इक्वेशन अवेलेबल आहे, फर्स्टचं पण के चं इक्वेशन अवेलेबल आहे. काय केलं जातं, एखाद्या रिॲक्शनची तुम्हाला ऑर्डर काढायची. समजा एक रिॲक्शन आहे ए गिव्हिंग प्रोडक्ट पी. या रिॲक्शनची तुम्हाला ऑर्डर काढायची आहे. ऑर्डरचं याचा आन्सर मला पाहिजे. कसं केलं जातं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा डेटा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड टाइम, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड टाइम डेटा is substituted in above equations one by one. म्हणजे सुरुवातीला या रिॲक्शनचा जो काही डेटा असेल, कशाचा डेटा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि टाइम. आता कॉन्सन्ट्रेशन एक नसेल बेटा आपल्याकडे, 10-15 कॉन्सन्ट्रेशन असतील. म्हणजे टाइम झिरोचं कॉन्सन्ट्रेशन असेल समजा आफ्टर 5 मिनिट आहे, आफ्टर 10 मिनिट आहे, आफ्टर 15 मिनिट आहे, आफ्टर 20 मिनिट आहे, असे 10-12 कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज असतील, टाइम असतील आपल्याकडे. तर तो डेटा या इक्वेशन्समध्ये वन बाय वन सबस्टिट्यूट केला जातो. ठीक आहे ना. सुरुवातीला झिरो ऑर्डर रिॲक्शनच्या के च्या इक्वेशन मध्ये तो डेटा टाकला जातो. मग के च्या व्हॅल्यूज निघतात. त्या मिळालेल्या के च्या व्हॅल्यूज कशा आहेत त्या ठरवतील वेदर आवर
रिॲक्शन ऑर्डर इज 0 ऑर नॉट. ठीक आहे ना. कसं काय लिहिलं बघा मी, ही रिॲक्शन आहे ज्याची ऑर्डर आपल्याला काढायची आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड टाइम डेटा इज सबस्टिट्यूटेड इन अबव इक्वेशन 1 by 1 अँड व्हॅल्यूज ऑफ के आर कॅल्क्युलेटेड. व्हॅल्यूज ऑफ के आर कॅल्क्युलेटेड. के च्या व्हॅल्यूज काढल्या जातात. The equation which gives constant values, the equation which gives constant values of k finalize the order of reaction. येईल तुमच्या लक्षात, विशेष काहीच नाही बेटा. बघा काय म्हणतोय मी, मला या रिॲक्शनची ऑर्डर काढायची आहे. माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि टाइमचा डेटा असतो. मी काय करणार, अगोदर या इक्वेशन मध्ये माझा डेटा टाकणार. कशाचा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. म्हणजे माझ्याकडे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल, फायनल कॉन्सन्ट्रेशन असेल, फायनल व्हेरियस कॉन्सन्ट्रेशन्स असतील, टाइम माझ्याकडे व्हेरियस असतील. मी 1 by 1 सगळा डेटा याच्यात टाकला. मी के च्या व्हॅल्यूज काढण्याचा प्रयत्न केला. जर समजा मला मिळालेल्या के च्या व्हॅल्यूज या इक्वेशनचा वापर करून कॉन्स्टंट मिळाल्या, कॉन्स्टंट म्हणजे जवळपास सारख्या मिळाल्या. जसं समजा मला पहिली के ची व्हॅल्यू मिळाली 2 × 10⁻³ दुसरी के ची व्हॅल्यू मिळाली मला 2.01 × 10⁻³ तिसरी के ची व्हॅल्यू मिळाली समजा मला 2.02 × 10⁻³ कशा झाल्या, व्हॅल्यू जवळपास सारख्याच झाल्या. कॉन्स्टंट के च्या व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला, याचा अर्थ माझ्या रिॲक्शनची ऑर्डर असेल 0. आणि जर समजा मिळालेल्या के च्या व्हॅल्यूज खूपच जास्त डिफरंट असतील, मी काय करणार, हे सोडून देणार, मग या इक्वेशन कडे येणार. इथं परत मला तेच काम करावं लागणार. माझ्याकडे जो डेटा अवेलेबल असेल तो मी इथं सबस्टिट्यूट करेल आणि परत मी के च्या व्हॅल्यूज काढण्याचा प्रयत्न करणार. मग के च्या व्हॅल्यूज मिळालेल्या मी ऑब्झर्व करणार, त्या बाबा नियरली सेम आहेत का नाहीत. त्या नियरली कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा मी इथं नियरली सेमच म्हणतो, नाहीतर कॉन्स्टंट म्हणलं ते वेगळं वाटेल. आणखी नियरली सेम व्हॅल्यूज म्हणा, नियरली सेम व्हॅल्यूज ऑफ के. इथं मला सक्सेस मिळालं नाही, मी इथं जाणार, इथं सगळा डेटा टाकणार. मला बघावं लागणार मग मिळालेल्या के च्या व्हॅल्यूज जवळपास सारख्या आहेत का. जर समजा नियरली सेम मला के च्या व्हॅल्यूज मिळाल्या, मी म्हणणार माझ्या रिॲक्शनची ऑर्डर फर्स्ट. का, कारण माझी रिॲक्शन हे इक्वेशन ओबे करते. जे इक्वेशन आपण प्रूव्ह केलंय कोणासाठी असतं, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी असतं. तर याला म्हणतात बेटा यूज ऑफ इंटिग्रेटेड रेट इक्वेशन, किंवा यालाच आणखी एक नाव आहे याच मेथडला, हीट अँड ट्रायल मेथड. हीट अँड ट्रायल मेथड. हीट अँड ट्रायल मेथड. सर नाही हो समजलं, काय म्हणलात की तुम्ही. बघा मी डेटा कसा असतो ते सांगतोय. बघा इकडे लिहितोय मी. समजा टाइम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, टाइम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, टाइम घेतो मी काहीतरी 0 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट. समजा असा टाइम आहे माझ्याकडे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए माझ्याकडे अवेलेबल आहे. समजा मी घेतलं होतं सुरुवातीला आहे 5 मोल पर लिटर. समजा हे झालं 4.2 मोल पर लिटर, 3.6 मोल पर लिटर, 2.9 मोल पर लिटर. समजा झालं इथं 2 मोल पर लिटर. याला म्हणायचं डेटा त्या रिॲक्शनचा. टाइम आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए च्या व्हॅल्यूज अवेलेबल असतात. आता बघा ही जी व्हॅल्यू असेल 0 टाइमचं कॉन्सन्ट्रेशन, याला तुम्ही म्हणणार इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0, इनिशियल आहे ना हे, आणि हे व्हेरियस फायनल कॉन्सन्ट्रेशन्स झाले. मी काय करणार, हा डेटा याच्यात टाकून बघणार. अगोदर A0 ची व्हॅल्यू टाकणार मी 5, AT ची सुरुवातीला व्हॅल्यू टाकणार मी 4.2. हे सगळे ATs आहेत बेटा, हे फायनल कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. AT आहे, हे परत AT आहे, हे AT आहे, हे AT आहे. सुरुवातीला मला एवढा डेटा याच्यात टाकावा लागेल. टाइम मी टाकणार 5, के फाइंड करणार.
ठीक आहे, 1 के मिळाला मला. नंतर मी काय करणार, A0 हेच घेणार, AT नंतर हे टाकणार 3.6, टाइम नंतर टाकणार 10 मिनिट, पुढचा 1 के मिळून जाईल मला, दुसरा के. तिसरा के कसा काढायचा, ATच्या जागी 2.9 टाकणार. चौथा के मला मिळेल परत, ATच्या जागी 2 टाकणार. असे व्हेरियस AT इथं सबस्टिट्यूट केले आपण, आपल्याकडे 4 केच्या व्हॅल्यूज अवेलेबल असतील, 4 केच्या व्हॅल्यूज अवेलेबल असतील. मग आपण त्या केच्या व्हॅल्यूज बघणार कशा आहेत. समजा त्या जर नियरली सेम आल्या, मी म्हणणार माझी रिॲक्शन हे इक्वेशन ओबे करतेय, माझी रिॲक्शन हे इक्वेशन ओबे करतेय, याचा अर्थ माझ्या रिॲक्शनची ऑर्डर काय असेल, 0. समजा नियरली सेम केच्या व्हॅल्यूज मिळाल्या नाहीत, मी काय करणार, मग तो डेटा परत इथं 1 बाय 1 सबस्टिट्यूट करणार. सुरुवातीला हे दोघं टाकणार, लक्षात घ्या डेटा कसा टाकतात. सुरुवातीला हे एवढं, हे पहिला सेट म्हणा थोडक्यात, नंतर हा दुसरा सेट, नंतर हा तिसरा सेट, आणि नंतर शेवटचा हा सेट. म्हणजे तुमच्याकडे 4 केच्या अवेलेबल व्हॅल्यूज असतील, 4. ठीक आहे ना. इथं नियरली सेम नव्हत्या, मी इथं गेलो, इथं परत के काढले, ते नियरली सेम आले का नाही पाहिले. जर समजा नियरली सेम मिळाले, मी म्हणणार माझ्या रिॲक्शनची ऑर्डर फर्स्ट आहे. जर नियरली सेम नाही मिळाले, फर्स्ट पण नाही, 0 नाही, फर्स्ट नाही, मग पुढे जायचं. सेकंड ऑर्डरचं परत एक केचं इक्वेशन आहे, जो आपल्या सिलेबसचा भाग नाही, मी पूर्वीच सांगितलंय. त्याच्यात मग डेटा टाकला जातो. सेकंड ऑर्डरचा केचा डेटा तिथं टाकल्यानंतर, के काढल्यानंतर तो नियरली सेम आला का पाहायचा. जर नियरली सेम आला के, तर मी म्हणणार सेकंड ऑर्डर रिॲक्शन. नाही आला, पुढे जाणार परत थर्ड ऑर्डरच्या इक्वेशन मध्ये डेटा टाकणार, परत तेच करणार. म्हणूनच याला हीट अँड ट्रायल मेथड म्हणतात. हीट अँड ट्रायल मेथड. आपण ट्रायल परफॉर्म करतोय की बाबा आपली रिॲक्शन नेमकं कोणतं इक्वेशन यूज करायली, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन आपली रिॲक्शन कोणती ओबे करतेय, त्यावरून आपण त्या रिॲक्शनची ऑर्डर ठरवणार. मी तेच म्हणलं बघा, इन अबव इक्वेशन डेटा इज time data is substituted in above equation 1 by 1 and values of k are calculated. The equation which gives nearly same values of k finalize the order of reaction. समजा या इक्वेशन ना आपल्याला नियरली सेम के च्या व्हॅल्यूज दिल्या, तुम्ही म्हणणार ऑर्डर काय, 0. या इक्वेशन ना दिल्या फर्स्ट. सेकंड ऑर्डरच्या इक्वेशन ना आपल्याला नियरली सेम व्हॅल्यू दिल्या, सेकंड ऑर्डर, लाईक दॅट. ठीक आहे ना. आता महत्त्वाची गोष्ट मी बोलणार आहे, या पर्टिक्युलर मेथडवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयार होत नाही. यस, मल्टिपल चॉईस क्वेश्चन या पर्टिक्युलर मेथडवर एकही तयार होत नाही. मग काय तयार होतं सर, थेरॉटिकल क्वेश्चन्स. थेरॉटिकल क्वेश्चन तर नसतात सर नीट जेई मध्ये. बेटा ही मेथड बोर्ड एक्झामसाठी फायद्याची आहे, MCQ साठी नाही. बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन असतात. शो दॅट दिस रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. प्रूव्ह करा म्हणतात की ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. डेटा दिलेला असतो, काय करायचं असतं, तो डेटा फर्स्ट ऑर्डरच्या इक्वेशन मध्ये टाकायचा, केच्या व्हॅल्यूज काढायच्या, केच्या व्हॅल्यूज नियरली सेम आल्या म्हणायचं हेन्स दिस रिॲक्शन ओबेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, सो इट्स ऑर्डर इज 1. तर ही मेथड फक्त आणि फक्त बोर्ड एक्झाम साठी कामाची आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यावर तयार होत नाही. मेथड साधी एकदम. ठीक आहे ना बेटा, नोट करून घ्या. पहा बेटा, नेक्स्ट मेथड टू डिटरमाइन रेट लॉ अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ग्राफिकल मेथड. ग्राफ्सचा वापर केला जातो. ठीक आहे ना. आता बघा, समजा अशी रिॲक्शन आहे, ए गिव्स प्रोडक्ट पी, ए गिव्स प्रोडक्ट पी. सपोज या रिॲक्शनची ऑर्डर आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे n, ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे याची n. ठीक आहे. मग याचा रेट लॉ, जनरल रेट लॉ कसा असेल बेटा, रेट इक्वल्स टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू पॉवर n. बरोबर आहे ना. ऑर्डर मी n अझ्युम करायलो, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर काय असेल n. थोडक्यात रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू पॉवर n. आता पहा, आपण काही ग्राफ्स काढलेत बेटा. बघा, आपण कोणते ग्राफ्स फाइंड केलेले आहेत, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ग्राफ काढलेत आपण. तुमच्या नोटबुक मध्ये हे ग्राफ दिसतील. पहा, रेट इकडे घेतला, रेट
इकडे घेतलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, हा ग्राफ बघा. ठीक आहे, ही अशी लाईन मिळाली होती. कधी रे बाबा, जर रिॲक्शन झिरो ऑर्डर असेल तर, रिॲक्शन झिरो ऑर्डर असेल तर. बघा नोटबुक बघा सगळ्यांनी. का बरं अशी लाईन मिळाली सर पॅरलल टू एक्स ॲक्सिस? बेटा रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर एन आहे ना. ऍक्च्युली हे पॉवर इथे झिरो आहे ना. कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर झिरो, कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर झिरो आला याचा अर्थ काय? कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर झिरो आला याचा अर्थ काय? कॉन्सन्ट्रेशनवर त्या रिॲक्शनचा रेट डिपेंडच करत नाही. मी प्रूव्ह करून दाखवले. झिरो ऑर्डर रिॲक्शनचा रेट शेवटपर्यंत कॉन्स्टंट असतो. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काही जरी केलं तरी रिॲक्शनच्या रेटवर काही परिणाम होत नाही. मग मी काय करणार? माझ्या पर्टिक्युलर रिॲक्शनसाठी हा ग्राफ प्लॉट करणार, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. तो जर असा मिळाला, मी म्हणणार माझ्या रिॲक्शनची ऑर्डर काय आहे? झिरो. नाही मिळाला, नाही झिरो. मग पुढे काय? पुढे दुसरा ग्राफ वापरणार. आपण असा पण एक ग्राफ पाहिला आहे, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 1. हां, इथं पॉवर काय आहे बेटा? झिरो आहे, म्हणून हे कॉन्स्टंट आहे, म्हणून हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे ना. रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आता ग्राफ असा पॅरलल नव्हता बेटा, हे असं आहे, असं आहे. हे कोणासाठी ग्राफ काढला आपण? फर्स्ट ऑर्डरसाठी. नोटबुक बघा सगळेजण, असा ग्राफ काढलाय आपण. ठीक आहे ना. सिमिलरली आणखी ग्राफ जो आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे पण मी सांगतोय असंच, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 2. हा ग्राफ कोणासाठी असेल? सेकंड ऑर्डर, लाईक दिस, सेकंड ऑर्डर, सेकंड ऑर्डर. ठीक आहे. थोडक्यात काय केलं जातं? आपल्या रिॲक्शनसाठी हा ग्राफ प्लॉट केला जातो, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हा ग्राफ प्लॉट करायचा. तो नेमका कसा मिळाला हे पाहायचं. समजा तो जर पॅरलल टू एक्स ॲक्सिस मिळाला, म्हणायचं ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज झिरो. नाही मिळाला, मग पुढचा ग्राफ टेस्ट करायचा. पासिंग थ्रू ओरिजिन मिळतो का बघायचं. पण कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर किती असेल आता? 1. ठीक आहे ना. इथं कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर किती असेल? 2. म्हणजे 1/1 आपली रिॲक्शन कोणता ग्राफ फॉलो करते त्याच्यावर फोकस दिला जातो. आपली रिॲक्शन नेमका कोणता ग्राफ फॉलो करते. समजा आपल्या रिॲक्शन हा ग्राफ फॉलो केला, आपण म्हणणार आपल्या रिॲक्शनची ऑर्डर 0 आहे. आपल्या रिॲक्शननं समजा असा ग्राफ फॉलो केला, फर्स्ट ऑर्डर आहे. आपल्या रिॲक्शननं असा ग्राफ फॉलो केला, सेकंड ऑर्डर आहे. लाईक दॅट. म्हणजे ग्राफचा वापर करून ऑर्डर ठरवली जाते. ग्राफ नेमका आपली रिॲक्शन कोणता ओबे करते ती असणार आहे त्याची करस्पॉन्डिंग ऑर्डर. ठीक आहे ना बेटा. आता ह्याच्यावर देखील डायरेक्ट MCQ तयार होत नाही, इनडायरेक्ट होतो. कसा क्वेश्चन असेल? विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ इंडिकेट्स फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, किंवा विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ इंडिकेट झिरो ऑर्डर रिॲक्शन. तर तुम्हाला जेवढे ग्राफ्स मी दिलेले आहेत 4 आणि 4 8 जवळपास ग्राफ झिरो ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डरचे मिळून सांगितलेत, ते ग्राफ्स तुम्हाला लक्षात ठेवायचेत. किंवा लक्षात ठेवणं होत नसेल, ऑन द स्पॉट थिंक करायला तरी आलं पाहिजे. थिंक कसं करायचं हे देखील मी सांगितलं होतं. ग्राफ नेमके तयार कसे करायचे असतात त्याच्या डिटेल मेथड देखील बेटा मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे ना. ग्राफचा वापर करून ऑर्डर काढणे त्याला म्हणतात ग्राफिकल मेथड. ठीक आहे ना. काही विशेष मेथड नाहीये, याच्याबद्दल पण घाबरण्याचं काही कारण नाही, कारण डायरेक्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन याच्यावर येत नाही. ठीक आहे बेटा, नोट करा. पहा पुढची मेथड हाफ लाईफ मेथड. याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन खूप सारे तयार होतात. ठीक आहे ना. इम्पॉर्टंट हाफ लाईफ मेथड. टी हाफचा वापर करून ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी काढली जाते? टी हाफचा वापर करून ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी काढली जाते? ठीक आहे ना. बघा, आपण हाफ लाईफ टाइम म्हणजे काय पाहिलं होतं? टाइम रिक्वायर्ड टू डिकम्पोज हाफ ऑफ द इनिशियल अमाऊंट. म्हणजे रिॲक्शनच्या सुरुवातीला जर तुम्ही 100 ग्राम रिॲक्टंट घेतलेला असेल, 100 ग्रामचं 50 ग्राम उरण्यासाठी किती नेमका टाइम लागतो त्याला आपण म्हणतो टी हाफ. बरोबर आहे. टी हाफचा वापर करून ऑर्डर नेमकी कशी काढतात? तर आपण झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी बघा काय तयार केलं होतं. फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन
फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन इक्वेशन कसं तयार केलं बघा. टी हाफ इक्वल्स टू, सगळ्यांनी नोटबुक रेफर करावी, असं मी प्रूफ दिलेला आहे या इक्वेशनचा. टी हाफ इक्वल्स टू A0 अपॉन 2K फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टी हाफ इक्वल्स टू 0.693 अपॉन K. बरोबर आहे. फॉर सेकंड ऑर्डर, आता हे झालेलं नाही कारण हे आपल्या सिलेबसचा भाग नाही, पण तरी मी लिहायलो इक्वेशन फक्त मला, कारण एक रिलेशन तयार करायचं आहे. फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन टी हाफ इक्वल्स टू 1 अपॉन K इंटू 1 अपॉन K इंटू 1 अपॉन A0, 1 अपॉन A0. ठीक आहे. टी हाफ इक्वल्स टू 1 अपॉन K इंटू 1 अपॉन A0. आता बघा रिझल्ट काय मिळालं ते बघू आपण. याचा अर्थ असा घेतो का बेटा, सांगा मला. टी हाफ प्रपोर्शनल टू A0, A0 पॉवर याचा किती 1. मान्य, मान्य. ओके. याचा अर्थ टी हाफ प्रपोर्शनल टू A0 रेज टू पॉवर 0. इथं A0च नाही, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा हाफ लाईफ टाइम इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड नसतो, इंडिपेंडेंट अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. फर्स्ट ऑर्डरचा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, सॉरी फर्स्ट ऑर्डरचा डिपेंडच नसतो, झिरो ऑर्डरचा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आता सेकंड ऑर्डर मध्ये बघा, याला मी असं वर शिफ्ट करू शकतो का बघा, याला असं लिहिलं तर चालतं का. A0 चा पॉवर -1 अपॉन K लिहिता येईल असं. ओके, लिहिता येईल ना. हे A0 ला वर शिफ्ट केलं, पॉवर काय होईल -1. दिस इम्प्लाइज टी हाफ प्रपोर्शनल टू A0 रेज टू पॉवर -1. आता नेमकं व्हायलं काय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. व्हायलं काय, ठीक आहे. आपल्याला जर एका ऑर्डरची रिॲक्शन n दिली, फॉर nth ऑर्डर रिॲक्शन, फॉर nth ऑर्डर रिॲक्शन, फॉर nth ऑर्डर रिॲक्शन टी हाफ proportional to a raised to power 1 minus n. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. कसं आलो सर हे बघ बेटा, हे a म्हणजेच आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेट. चल नाही तर ते सिम्बॉल पण नको, कन्फ्युजिंग वाटेल आणखी. हेच घेऊ आपण सिम्बॉल. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 रेज टू पॉवर 1 minus n. हे आणि ते सारखं आहे का नाही बघा. चल बघ बेटा, where n is order of reaction. What is n? Where n is order of reaction. n is order of reaction. n is order of reaction. ठीक आहे. बघ बेटा, झिरो ऑर्डर रिॲक्शन n किती टाकशील तू 0. इथे n जर तू 0 टाकला काय येतं बघ, टी हाफ प्रपोर्शनल टू A0 रेज टू पॉवर 1 minus 0 म्हणजे 1च ना. हे बघ 1 0, A0 चा पॉवर किती आला 1. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन n किती टाकशील 1, इथे टाक 1. 1 minus 1 काय येईल पॉवर 0. बघ फर्स्ट ऑर्डरला काय आलाय पॉवर 0. इंडिपेंडेंट आहे म्हणजे पॉवर 0 आहे. ठीक आहे ना. सेकंड ऑर्डर बघ, आता n च्या जागी 2 टाकशील, n च्या जागी 2 टाकशील, 1 minus 2 पॉवर काय येईल रे -1. बघा या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरच हे रिलेशन आहे. या ऑब्झर्वेशनचा वापर करूनच हे रिलेशन मी तयार केलेलं आहे. ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा, फॉर nth ऑर्डर रिॲक्शन म्हणजे कुठली तर रिॲक्शन आहे ज्याची ऑर्डर n आहे, त्याचा टी हाफ त्याच्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटला कसा रिलेटेड असतो, तर टी हाफ प्रपोर्शनल टू A0 रेज टू पॉवर 1 minus 1. A0 रेज टू पॉवर 1 minus n. व्हॉट इज n? ऑर्डर ऑफ रिॲक्शन. लक्षात ठेवा, झिरो ऑर्डर रिॲक्शन मध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट समजा दुप्पट केलं, टी हाफ पण दुप्पट होतो, कारण रिलेशन कसं आहे डायरेक्ट आहे, पॉवर +1 आहे. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मध्ये समजा तुम्ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, टी हाफवर काहीच परिणाम होत नाही.
टी हाफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन डू नॉट डिपेंड अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. सेकंड ऑर्डर रिएक्शनचा टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. पॉवर -1 म्हणजे इनव्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे अर्थ कसा, सेकंड ऑर्डर रिएक्शन मध्ये तुम्ही जर एखाद्या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एखाद्या रिएक्टंटचं डबल केलं, टी हाफ डबल नाही होणार, टी हाफ अर्धा होणार. कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, टी हाफ अर्धा झाला सेकंड ऑर्डर. कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, टी हाफ पण डबल झाला, झिरो ऑर्डर रिएक्शन. कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, टी हाफ बदलला नाही, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तुम्ही हे जनरल इक्वेशन लक्षात ठेवा. आता या जनरल इक्वेशनचा वापर नेमका कसा करतात सर? बेटा येईल लक्षात, मी जेव्हा आणखीन एक फॉर्म्युला तयार करून दाखवेल आणि याचं कन्क्लुजन समराइज करेल. नोट करा. आता बघा, मी जे आताशी बोलत होतो त्याला मी समराइज करतोय. इम्पॉर्टंट नोट, याच्यावर तुमचे बरेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ठीक आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डबल्ड. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डबल्ड म्हणलं क्वेश्चन मध्ये, आणि जर टी हाफ पण डबल झाला, कॉन्सन्ट्रेशन डबल केलं की टी हाफ पण डबल जर झाला तर ऑर्डर झाली झिरो ऑर्डर रिएक्शन. का सर? बेटा मी आताच तुम्हाला सांगितलंय, टी हाफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ठीक आहे ना. कॉन्सन्ट्रेशन थ्राइस केलं, टी हाफ पण थ्राइस होईल. कॉन्सन्ट्रेशन क्वाड्रापल केलं, टी हाफ पण क्वाड्रापल होईल. लाईक दॅट. ठीक आहे ना. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन समजा डबल केलं, टी हाफ कॉन्स्टंटच राहिला, टी हाफ बदलला नाही, टी हाफ कॉन्स्टंटच राहिला, मग सर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कोणती रिएक्शन? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. का सर असं? कारण बेटा फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडच करत नाही, कारण त्याचा पॉवर इथं 0 येतो टी हाफच्या एक्सप्रेशन मध्ये. डू नॉट डिपेंड. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डबलच नाही, 10 पट करू द्या, टी हाफ बदलू शकत नाही. झिरो ऑर्डर रिएक्शनचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 10 पट करा, टी हाफ पण 10 पट होतो. जो चेंज कॉन्सन्ट्रेशन मध्ये केला तोच टी हाफ मध्ये पाहायला मिळतो. कोणत्या ऑर्डर मध्ये? झिरो ऑर्डर मध्ये. फर्स्ट ऑर्डर मध्ये कितीही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बदला, टी हाफ बदलत नाही. ठीक आहे ना. आता बघा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डबल्ड, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुम्ही डबल केलं, टी हाफ बिकम्स हाफ, अर्धा होतो. कॉन्सन्ट्रेशन डबल केलं की टी हाफ अर्धा व्हायला, म्हणजे इनव्हर्स व्हायला ना. ही गोष्ट डबल केली की ही गोष्ट अर्धी व्हायली. म्हणजे रिलेशन कसं? सेकंड ऑर्डर रिएक्शन असेल बेटा, ही सेकंड ऑर्डर रिएक्शन असेल. सेकंड ऑर्डर रिएक्शन मध्ये मी आताच सांगितलं होतं, टी हाफ प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रेज टू पॉवर -1. पॉवर काय? -1. पॉवर -1 असणे म्हणजे इनव्हर्स रिलेशन असणे. आलं का लक्षात बेटा? पॉवर -1 असणे म्हणजे इनव्हर्स रिलेशन असणे. हे लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन्स असतात बेटा, याच्यावर क्वेश्चन्स असतात. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, एक फॉर्म्युला आहे बेटा, डायरेक्टली तो लक्षात ठेवा. त्याच्या डेरिव्हेशन मध्ये मी जाणार नाहीये. का जाणार नाहीत सर? कारण बेटा त्याला परत लॉग अप्लाय करत बसावं लागतं, तर ते डेरिव्हेशन तुमच्या काही कामाचं पण नाहीये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे ना. n इक्वल्स टू 1 प्लस लॉग T2 मायनस लॉग T1, किंवा टी हाफच म्हणतो, लॉग टी हाफ 2, दुसरा टी हाफ लॉग टी हाफ 1, पहिला टी हाफ. ठीक आहे. डिवाइडेड बाय लॉग A0. आता A0चं 2, बरं ठीक आहे,
तर मी काय करतो, थोडंसं सिम्बॉलच बदलतो म्हणजे कॉम्प्लिकेटेड वाटणार नाही फॉर्म्युला. log a2 मायनस log a1, log a2 मायनस log a1. हे काय आणलं सर नवीन सिम्बॉल? नवीन नाही रे, सांगितलंय वेअर स्मॉल a इज नथिंग बट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. काय लिहिलं सर? काही कळलं नाही. हां, a2 नाही, सॉरी, हे उलट होतं. वरचं खालचं रिलेशन उलट आहे, a1 मायनस a2. हां, ठीक आहे. आता नाव इट इज ओके. तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. n म्हणजे काय आहे? ऑर्डर ऑफ रिॲक्शन. दिस इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. काय क्वेश्चन असतात तुम्हाला? 2 टी हाफच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात. 2 टी हाफच्या व्हॅल्यूज देतील, 2 इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज देतील. 2 टी हाफच्या व्हॅल्यूज देतील, 2 इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज देतील. तुम्हाला इथं तो डेटा सबस्टिट्यूट करायचा आहे, n काढता येतो. ठीक आहे ना? 2 टी हाफच्या व्हॅल्यूज देतील, 2 इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज देतील. तुम्हाला इथं डेटा पुट करायचा आहे, n मिळून जातं. हे स्मॉल a काय आहेत बेटा? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. आणि हे 2 टी हाफ आहेत. 2 टी हाफ, 2 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिसले ना क्वेश्चन मध्ये? बिंदासपणे गो विथ दिस इक्वेशन. तुम्हाला ऑर्डर ऑफ रिॲक्शनचा क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व्ह करता येईल. सर हे इक्वेशन कुठून आलोय पण? ठीक आहे, बघ बेटा, हे इक्वेशन इथून आलंय. टी हाफ प्रपोर्शनल टू, हिंट द्यायलो हा, a raised to power 1 minus n. काय करायचं? हे इक्वेशन 2 एक्सपेरिमेंटसाठी वापरायचं. पहिला एक्सपेरिमेंट टी हाफ 1, दुसरा एक्सपेरिमेंट टी हाफ 2. मग हे a1 सुरुवातीला, नंतर a2, ते 2 इक्वेशन डिवाइड करायचे. डिवाइड केल्यानंतर दोन्ही बाजूला लॉग घ्यायचा, हे इक्वेशन मिळतं. कशाला तेवढं कॉम्प्लिकेशन्स मध्ये जा? एवढं डायरेक्ट इक्वेशन लक्षात ठेवलेलं कधीही चांगलं असेल. ठीक आहे ना? 2 टी हाफ आहेत, 2 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. पण बघा बेटा, वर टी हाफचं सबस्ट्रॅक्शन करत असताना दुसरा मायनस पहिला आहे, पण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन पहिलं मायनस दुसरं, उलट आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि टी हाफ इथं वर तुम्हाला टाकत असताना काळजीपूर्वक टाकायचे. ठीक आहे ना? मी लगेच याचा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवणार आहे, म्हणजे क्लिअरिटी. नोट करा. आता पाहूयात हाफ लाईफ मेथडवर नेमके मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे विचारले जातात. ठीक आहे, चला बघा. पहिला क्वेश्चन, हाफ लाईफ पिरियड ऑफ ए सबस्टन्स इज 50 मिनिट्स ॲट ए सर्टन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. काहीतरी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं तेव्हाचा टी हाफ आहे 50 मिनिट. परत काय म्हणलं बघा, when the concentration is reduced to 1/2 of its initial concentration, concentration अर्ध केलं, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध केलं, हाफ लाईफ पिरियड इज ऑल्सो फाउंड टू बी, हाफ लाईफ पिरियड फाउंड टू बी 25 मिनिट्स. सुरुवातीचा होता 50 मिनिट. ठीक आहे ना? बघा, सुरुवातीला मी म्हणतो एक्सपेरिमेंट 1, 2 एक्सपेरिमेंट धरू आपण. एक्सपेरिमेंट 1, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन समजा होतं A, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होतं काहीतरी A. ठीक आहे ना? नंतर पुढचा एक्सपेरिमेंट काय केलं त्यांनी? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अर्ध केलं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अर्ध केलं, a/2 केलं, हाफ केलं. ठीक आहे? सुरुवातीचा टी हाफ बघा काय दिलाय त्यांनी? 50 मिनिट. काय दिलाय? 50 मिनिट. ठीक आहे? नंतरचा टी हाफ किती दिला? 25 मिनिट. आता बघा, बस एवढा डेटा बघा, जरा त्या डेटाकडे बघा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अर्ध केलं की टी हाफ पण अर्धा व्हायला, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अर्ध केलं की टी हाफ पण अर्धा व्हायला. बरोबर आहे? हे अर्ध केलं की हे पण अर्ध व्हायलंय. म्हणून मी म्हणू शकतो ॲज टी हाफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. टी हाफ कसा झाला रे बेटा? इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रपोर्शनल झाला. सांगा ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय? हे अर्ध केलं की हे पण अर्ध व्हायलंय. टी हाफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. सांगा कोणत्या ऑर्डरसाठी असतं? इम्प्लाइज ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन 0 ऑर्डर रिॲक्शनचा टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. फर्स्ट ऑर्डरचा टी हाफ इंडिपेंडंट असतो, डिपेंडच करत नाही. सेकंड ऑर्डरचा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. 0 ऑर्डरचा डायरेक्टली प्रपोर्शनल, फर्स्ट ऑर्डरचा इंडिपेंडंट, सेकंड ऑर्डरचा इन्व्हर्सली प्रपोर्शनल. कोणाला? इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला. म्हणून तुमचा आन्सर काय आलं रे? 0. कसं आलं कळलं ना? हे अर्ध झालं की हे पण अर्ध व्हायला, म्हणजे दोघांमध्ये रिलेशन डायरेक्ट, आणि दोघांमधलं डायरेक्ट रिलेशन आपण मगाशी पाहिलंय इम्पॉर्टंट नोट मध्ये. 0 ऑर्डर साठीच आहे. नोट करा, आन्सर इज 0 ऑर्डर. पहा बेटा, नेक्स्ट क्वेश्चन.
द हाफ लाईफ पिरियड ऑफ ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज फाउंड टू बी 2 hours. एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे 2 hour ज्याचा टी हाफ दिलाय आपल्याला. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे 10 मोलार आहे. मी 2 एक्सपेरिमेंट्स लिहितो बेटा. एक्सपेरिमेंट 1, पहिला एक्सपेरिमेंट टी हाफ किती दिलाय 2 घंटे. 2 घंटे ठीक आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती दिले आपल्याला 10 मोलार. 10 मोलार. एक्सपेरिमेंट सेकंड, एक्सपेरिमेंट सेकंड फाइंड द हाफ लाईफ पिरियड ऑफ सेम रिॲक्शन म्हणलंय. म्हणजे दुसऱ्या एक्सपेरिमेंटचा हाफ लाईफ पिरियड काय असेल हे काढायचंय आपल्याला. जर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 50 मोलार असेल, त्याच रिॲक्शनचं म्हणलंय. ओके 50 मोलार. आता मॅक्झिमम स्टुडंट काय करतात बघा. सर हे 5 पटीनं वाढलं, हे 10चं 50 म्हणजे 5 टाइम्स इन्क्रीज झालं, हे 5 टाइम्स इन्क्रीज झालं, हे पण 5 टाइम्स इन्क्रीज करा. नाही रे बाबा तसं होत नाही. बघ क्वेश्चन व्यवस्थित बघ. क्वेश्चन मध्ये ऑर्डर बघ काय दिली. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डरचा टी हाफ इंडिपेंडंट, टी हाफ इंडिपेंडंट अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती जरी घेतलं तरी टी हाफ वर काही परिणाम होत नाही. म्हणजे या टी हाफचा आन्सर परत हेच असेल बेटा 2 घंटे. 2 घंटेच आन्सर असेल. तो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 5 पट नाही 1000 पट वाढव. फर्स्ट ऑर्डरचा टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड करत नाही. कुठून सर? बेटा हे इक्वेशन प्रूव्ह करून दाखवले रे बघा सगळेजण. टी हाफ इक्वल टू 0.693 अपॉन के. टी हाफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज कॉन्स्टंट, तो कधीच बदलत नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती पट जरी वाढलं तरी देखील काहीच फरक पडत नाही, टी हाफ तेवढाच राहतो. पण हाच जर क्वेश्चन फर्स्ट ऑर्डरच्या ऐवजी जर समजा इथं 0 ऑर्डर म्हणलं असतं ना, त्यावेळेस हे 5 पट वाढलं, हे पण 5 पट वाढेल, 10 घंटे आला असतं. क्वेश्चन जर 0 ऑर्डरचा असता तर. कारण 0 ऑर्डर रिॲक्शनचा टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पॉइंट लक्षात घ्या बेटा. प्रत्येक ऑर्डरसाठी रिलेशन वेगळं आहे. ह्या ऑर्डरचं त्या ऑर्डरला लावू नका. 0 ऑर्डरचा टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. फर्स्ट ऑर्डरचा टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडच नाही. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती जरी बदललं टी हाफ फर्स्ट ऑर्डरचा बदलत नाही. त्याचाच हा क्वेश्चन आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जरी 5 पट वाढलं टी हाफ मात्र कॉन्स्टंट राहतो. कारण ऑर्डर काय दिली बेटा फर्स्ट ऑर्डर. सेकंड ऑर्डरचं रिलेशन इनवर्स आहे. म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन 5 पट वाढवा टी हाफ 5 पट कमी होईल. कॉन्सन्ट्रेशन 5 पट कमी करा टी हाफ 5 पट वाढेल. कोणासाठी? सेकंड ऑर्डरसाठी. तिथं रिलेशन कसं आहे? इनवर्स आहे. तर माझा आन्सर फायनल काय झालं बेटा? जे दिलंय तेच 2 hours. कारण टी हाफचा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा काही संबंधच नाही. नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन बुकलेटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 94 सगळ्यांनी चेक करावं. ठीक आहे. द हाफ लाईफ पिरियड फॉर कॅटॅलिटिक डिकम्पोजिशन ऑफ AB3. AB3 नावाचं काहीतरी रिॲक्टंट आहे, त्याचं डिकम्पोजिशन व्हायला इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट ॲट 50 मिलीमीटर इज फाउंड टू बी 4 hours. बेटा गॅसियस रिॲक्शन मध्ये प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ सारखा असतो. ठीक आहे ना. म्हणजे तुला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलंय 50 मिलीमीटर, त्यावेळेस टी हाफ आहे 4 घंटे. नंतर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 100 मिलीमीटर, त्यावेळेस टी हाफ दिलाय 2 घंटे. स्मार्ट स्टुडंट्सला उत्तर हे डेटा वाचूनच कळलं पाहिजे. आहे का कुणी स्मार्ट तुमच्यापैकी? नाही, नाही कळलं कुणालाच. बघा 2 एक्सपेरिमेंट्स थिंक करायचे. पहिला एक्सपेरिमेंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 50 मिलीमीटर आणि इनिशियल टी हाफ म्हणजे सॉरी पहिल्या एक्सपेरिमेंटचा टी हाफ 4 घंटे. ठीक आहे ना. दुसरा एक्सपेरिमेंट बघ बेटा. आता एक्सपेरिमेंट नंबर 2 आताचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बघ. 100 मिलीमीटर टी हाफ बघ 2 घंटे. टी हाफ बघ 2 घंटे. जे दिलंय ते लिहिलंय मी, विशेष काही केलेलं नाही. आता बघा कॉन्सन्ट्रेशन अर्ध केलं. सॉरी कॉन्सन्ट्रेशन कसं केलंय बघ. लिहितो मी.
हे कॉन्सन्ट्रेशनचा बदल बघा कसा झाला रे, डबल झाले कॉन्सन्ट्रेशन, कसं झालंय डबल झाले. आणि टी हाफ बघ कसा झालाय, हाफ झालाय. टी हाफ कसा झालाय, हाफ झालाय. कॉन्सन्ट्रेशन डबल्ड, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डबल्ड, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डबल्ड, देन टी हाफ इज हाफ्ड. टी हाफ अर्धा झाला बेटा. सांगा मग दोघात रिलेशन कसं झालं. आपलं अल्टिमेट एम असणार आहे बेटा टी हा पण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मधलं रिलेशन काढणं. कारण आपल्याला माहित झालंय आता झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी टी हा पण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डायरेक्ट असतात. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मध्ये काही रिलेशनच नाही, इंडिपेंडंट असतं. आणि सेकंड ऑर्डर मध्ये इनव्हर्स असतं. बरोबर आहे ना. देअरफॉर आय कॅन से दॅट टी हाफ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. टी हाफ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. कारण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मी डबल करतोय पण टी हाफ अर्धा व्हायला टी हाफ आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मध्ये इनव्हर्स रिलेशन झालं. सांग बेटा ऑर्डर काय. दिस इम्प्लाइज टी हाफ प्रपोर्शनल टू A0 रेज टू पॉवर -1. इनव्हर्स रिलेशन म्हणजे पॉवर -1 बेटा. कोणती ऑर्डर, ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन 2. हे बघ बेटा असे क्वेश्चन्स खरं तर काही हातात पेन न घेता पण सॉल्व्ह होतात रे. असंच वाचूनच सॉल्व्ह झाले पाहिजेत. मी असंच बघणार कॉन्सन्ट्रेशन बाबा 50 ते 100 झालंय, कॉन्सन्ट्रेशन डबल झालंय. टी हाफ बघणार 4 घंट्याचा 2 घंटे अर्धा झाला. कॉन्सन्ट्रेशन डबल करायलो तर टी हाफ अर्धा व्हायला, कॉन्सन्ट्रेशन डबल करायलो तर टी हाफ अर्धा व्हायला. म्हणजे दोघांमध्ये इनव्हर्स रिलेशन आहे. मग मला माहिती झालेलं असतं इनव्हर्स रिलेशन असणारी ऑर्डर कोणती आहे, सेकंड ऑर्डर. ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असेल 2. सेकंड ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर मध्ये डायरेक्ट रिलेशन आहे, फर्स्ट ऑर्डर मध्ये रिलेशनच नाहीये टी हा पण कॉन्सन्ट्रेशनचं. सेकंड मध्ये इनव्हर्स आहे. लक्षात 3 ऑर्डर पाठ करून ठेवायचं रे. हा चला बघा कसा. झिरो ऑर्डर डायरेक्टली प्रपोर्शनल, टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली प्रपोर्शनल, फर्स्ट ऑर्डर नो रिलेशन, सेकंड ऑर्डर इनव्हर्सली प्रपोर्शनल. चला म्हणा परत एकदा. हा झिरो ऑर्डर टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डायरेक्ट, फर्स्ट ऑर्डर नो रिलेशन, सेकंड ऑर्डर इनव्हर्स रिलेशन. इनव्हर्स रिलेशनचा डेटा दिसायला म्हणून माझा आन्सर काय आलं रे बेटा 2. सेकंड ऑर्डर रिॲक्शन. तर आज आपण ही पाहिलेली बेटा तिसरी मेथड हाफ लाईफ मेथड. समजलंय सगळ्यांना काय काय लक्षात ठेवायचंय. टी हाफ प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रेज टू पॉवर 1 - n. n म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ते कोणत्याही ऑर्डरसाठी लागू होतं बेटा. n ची व्हॅल्यू तिथं 0ला टाकून बघा, 1ला टाकून बघा, सेकंड ऑर्डरला टाकून बघा, रिलेशन मिळून जातील. थर्ड ऑर्डरचं पण क्वेश्चन आला तरी सॉल्व्ह होतो, काही अडचण नाही. टी हाफ बद्दल n तिथं 3 असेल. सांगा बरं कसं राहील थर्ड ऑर्डरला. टी हाफ प्रपोर्शनल टू a रेज टू पॉवर 1 - 3 म्हणजे a चा पॉवर -2, a चा पॉवर -2 म्हणजे टी हाफ प्रपोर्शनल टू 1/a² असं होईल थर्ड ऑर्डरला. ठीक आहे ना. ही झाली हाफ लाईफ मेथड. तर बेटा आज आपण 3 मेथड स्टडी केल्या ऑर्डर किंवा रेट लॉ काढण्याच्या. आणखी 2 मेथड्स राहिल्यात. उद्याच्या लेक्चरमध्ये बेटा आपण त्या कंप्लीट करूया. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.